कसं आहे माहिती आहे का, सध्या परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात अवघड झाली आहे. कारण की एकीकडं जे तरुण पोरं आहेत त्यांचे लग्नाचे वय होऊन चाललेत. काही काही जणांचे लग्नाचे वय 30-30 झालेत, 35-35 झालेत, काही जणांचे 40 झालेत, पण मात्र तरीसुद्धा त्यांचे लग्न होत नाही आहेत. ते अगद्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात, ते लग्न करून त्यांच्या बायकोला चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात, सुखाचा संसारसुद्धा करू शकतात, पण मात्र तरीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी बायको मिळत नसल्यामुळं राज्यामध्ये अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाली. पण मात्र दुसरीकडं ज्यांची लग्न होत आहेत, सुखाचा संसार होतो आहे, त्यांचं मात्र एकमेकांसोबत जमत नाही आहे. त्यांचे एकमेकांसोबत भांडणं होत आहेत, वाद होत आहेत, विवाद होत आहेत. पण मात्र या सगळ्या गोष्टींच्या पलीकडं जाऊन विवाहित महिलांचे बाहेर लफडे सुरू होत आहेत, तर जे विवाहित पुरुष आहेत त्यांचंसुद्धा बाहेर लफडे करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दुसरीकडं ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांची लग्न टिकताना आपल्याला दिसत नाही आहेत, कारण की घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नेमकं घटस्फोटाचं प्रमाण किती टक्के वाढलं आहे, काय वाढलं आहे, कुठं हे सगळं घडलं आहे, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, ज्याची लग्न होत नाही आहेत म्हणून ज्याचं लग्न झालं नाही ते माणूस परेशान, ते पोरगं परेशान, आणि इकून तिकून ज्याचं लग्न झालं आहे, सगळं काही सुरळीतपणानं चालू आहे, ते सुद्धा परेशान आहे. कारण की त्याला वाटतं त्याला त्याच्या मनासारखी बायको भेटली नाही, तर ती जी बायको आहे तिला वाटतं आहे तिच्या मनासारखा नवरा भेटला नाही, आणि असं म्हणून हे आता एकमेकांकडून घटस्फोट घेत आहेत आणि घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता हे जे घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे ते आहे पुण्यातील शिवाजीनगर कुटुंब न्यायालयामध्ये आलेल्या आकडेवारीनुसार. कारण की त्या ठिकाणी दररोज 10 पेक्षा जास्त अर्ज घटस्फोटासाठी दाखल होत आहेत आणि वर्षभरामध्ये 4,000 पेक्षा जास्त नवरा बायको हे एकमेकांपासून घटस्फोट घेत आहेत. मग घटस्फोटाचं प्रमाण नेमकं काय आहे? कारण की यांचं झालेलं जे उशिरा लग्न आहे, एकमेकांसोबत समजून न घेण्याचे निर्णय आहेत, आणि जे काही त्या ठिकाणी दोघांचा पगार आहे किंवा नवऱ्याचा पगार आहे त्या पगारामध्ये त्यांचं भागत नसल्यामुळं बायकोला आणि नवऱ्याला दोघांनासुद्धा कुटुंबासोबत राहायचं नसून वेगवेगळं राहायचं असल्यामुळं असेसुद्धा कारणं समोर येत आहेत. आता अशा कारणांमुळं घटस्फोट वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. पण मात्र आपण जर काही दिवसा अगोदर, काही वर्षांअगोदर जर विचार केला तर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. त्याच्यामध्ये सासू ही सुनेला मोठ्या प्रमाणात ताण देत होती, वैताग देत होती, सुनेला नवरा मारत होता, सासू ताण देत होती, सासरा ताण देत होता, म्हणजे एकंदरीत सुनेचा छळ मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. पण मात्र दिल्या घरी सुखी राहा म्हणून त्या पोरीचे आईवडीलसुद्धा त्या पोरीला जास्त काही बोलत नव्हते आणि आपल्या पोरीला वापससुद्धा आणत नव्हते. त्या काळातल्या ज्या महिला आहेत, सुना आहेत, यांनी अगदी मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आणि सासूचा सासरवास मोठ्या प्रमाणात सहन केलेला आहे. पण मात्र काळ बदलला, वेळ बदलली, आता स्मार्ट युग आलेलं आहे, स्मार्ट जग आलं आहे, आणि या स्मार्ट जगामध्ये ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांचं आता नवऱ्याचं थोडंफार बोलणं किंवा नवऱ्याचं उशिरा येणं किंवा बाहेर लफडं करणं या अशा विविध कारणामुळे थोडं काही भानगड झाली की लगेचच घटस्फोट देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ज्यांची लग्न झाली ते घटस्फोट घेऊन मोकळे होत आहेत, पण मात्र ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांचं लग्न कधी होतं आहे हे त्याचीच वाट पाहत आहेत. आता या दोन्ही बाजूंवर ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, मीडियामध्ये जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.